मी चॅलेंज देऊन सांगते, हे प्रत्येकाला जाणवतं, येतो अनुभव की नाही, या माणसापासून लांब राहायला हवाय आपला. त्यामुळे आपला जो आतला आवाज आहे तोच बरेचदा हा टेलिपॅथीमधून आलेला मेसेज असतो आणि प्रत्येकाने तो रोजच्या जीवनात आपल्या वापरावा. अनेक तुमच्या संकटांमधून तुम्ही वाचू शकता. आजकाल पालक आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेला आहे, तर अशा वेळेस टेलिपॅथी थ्रू काही आपल्याला साध्य करता येतं का? दोघांचा संमेळ काही करता येतो का? तर टेलिपॅथी हे अतिशय उत्तम माध्यम आहे असं मी म्हणते, की ज्यातून आपल्या मुलाला काय म्हणायचं आहे, त्याच्या भावना नक्की काय आहेत, ह्या सगळ्या टेलिपॅथीमधून नक्की कळतात. त्या तंत्राचा वापर करून आपण हरवलेल्या व्यक्तींपर्यंत, हरवलेल्या प्राण्यांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. इतकी खरं म्हटलं तर ताकद आहे टेलिपॅथीमध्ये. मला त्याचं नावही माहित नाही, काहीच नाही माहिती. फक्त सोसायटीमध्ये चर्चा सुरू होती की त्याची गाडी चोरीला गेली आणि ते मला कळल्यावरती म्हणे मी आपोआप त्या गाडीला कनेक्ट झाले, त्या मुलाला कनेक्ट झाले आणि म्हणे मला हा मेसेज आला की 10 दिवसाच्या आत त्याची गाडी परत मिळेल. 8व्या दिवशी त्याची गाडी पुन्हा खाली दिसली. तर लग्न जमवताना सुद्धा टेलिपॅथी थ्रू आपल्याला समोरचा माणूस जोडीदार कसा आहे हे लग्नाच्या आधी आपल्याला जाणून घेता येतं का? सोलमेट जे आहेत तेच फक्त टेलिपॅथीमधून कनेक्ट होऊ शकतात असं मात्र नाहीये. आपण टेलिपॅथीमधून कोणाशीही संवाद साधू शकतो. त्याचं काम नक्की ते करतं आणि तुमचा एक पॉझिटिव्ह मेसेज बरोबर त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो. सपोज एखादा व्यक्ती खूप खोटं बोलत असेल, कपटी असेल, तर त्याच्या मनातलं आपल्याला कळतं का? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक एनर्जीज असतात, त्यांच्याशी आपण न बोलताही संवाद साधू शकतो. त्यालाच टेलिपॅथी म्हणतात का? तर आज याच विषयावर आपण बोलणार आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलवर आज खास गेस्ट आल्यात. त्या म्हणजे प्रसिद्ध टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर डॉक्टर सायली राणे वैद्य. नमस्कार मॅम, तुमचं मी स्वागत करते आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. सायली मॅम या गेल्या अनेक वर्षांपासून टेलिपॅथी, ग्राफॉलॉजी आणि मॅरेज काउन्सिलर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडे येणाऱ्या क्लायंटच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलसुद्धा त्यांनी घडवून आणले. तर आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. पुढे जाण्याच्या आधी पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. तर मॅडम, मी डायरेक्ट आपल्या विषयापासूनच सुरुवात करते. टेलिपॅथी म्हणजे नक्की काय? बरं, टेलिपॅथीचा आपण एक थोडक्यात त्याची व्याख्या सांगते मी. दूरवर असणाऱ्या एखाद्या ऊर्जेशी आपण संवाद साधणं. ऍक्च्युली हा ग्रीक शब्दच आहे. टेली हा म्हणजे अंतर, लांब असणं आणि आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून, संवेदनांच्या माध्यमातून आपण त्या ऊर्जेशी कनेक्ट व्हायचं आणि त्यातून संवाद साधायचा, असं हे तंत्र आहे आणि त्याला टेलिपॅथी असं म्हटलं जातं. सो ही त्याची व्याख्या झाली. आणि आता ऊर्जा म्हणली की ती सगळ्या ठिकाणी आहे. सो आपण जिथे जिथे ऊर्जा आहे त्या सगळ्याशी संवाद साधू शकतो. म्हणजे प्राणी असो, घर असो, हो, आपले आजूबाजूची झाडं असतील, या सर्वांशी आपण कनेक्ट होऊ शकतो. सगळ्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे इनफॅक्ट व्यक्तींशी सुद्धा आपण टेलिपॅथीनी कनेक्ट होऊच शकतो. आपल्या नकळतपणाने आपण ऑलरेडी बऱ्याच व्यक्तींशी कनेक्ट होत असतो, पण आपल्याला तेव्हा ते कळत नाही की हे टेलिपॅथीच आहे, असंही बरेचदा आपल्या बाबतीत होतं. खरंय खरंय. आपल्या प्राचीन भारतामध्ये कसं अनेक वर्षांपूर्वी ऋषीमुनी जे होते ते आपल्या शिष्यांशी हजारो मैल दूर असून सुद्धा संवाद साधायचे. तर त्यावेळेस त्याला आकाशवाणी थ्रू आकाशवाणी व्हायची किंवा दिव्य दृष्टी पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं. तर आत्ताच्या काळात टेलिपॅथी म्हणजे हेच आहे का? आताच्या काळात असं नाही, त्यालाही तेव्हा टेलिपॅथीच म्हटलं जायचं. फक्त आता त्याला नाव फक्त आपण वेगळं दिलेलं आहे. तेव्हाही ते टेलिपॅथी म्हणूनच होतं. कारण मी अनेक पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की जे सगळ्यांना अगदी माहिती असलेलं एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा रामराजे राज्यामध्ये परत आले वनवासातून, तर त्यावेळेला अमुक दिवशी ते येणार आहेत, अमुक तिथीला ते येणार आहेत, ठराविक वेळेला ते येणार आहेत, हे कोणाला माहिती होतं? हा मेसेज कोण घेऊन आलेलं आहे? तर हा त्यांच्या गुरूंना टेलिपॅथीमधूनच आलेला मेसेज होता आणि मग त्यासाठीच राज्यात संपूर्ण तयारी सुरू होती त्यांच्या स्वागताची. तर हे टेलिपॅथी तेव्हापासून आहे खरं तर, पण तेव्हा नाव कदाचित त्याला वेगळं असेल आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसं की
दिव्य दृष्टी म्हणा, आकाशवाणी म्हणा, अशी अनेक त्यांचीच बहीण भावंड असं आपण म्हणायला हरकत नाही. सो त्याला आता मात्र टेलिपॅथी म्हटलं जातं. बरं. तर ते तंत्र किंवा त्याचा वापर हा तेव्हापासूनचा आहे. हे नवीन असं काही नाहीये किंवा हे कुठलंही, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगते तसंच, की हे कुठेही जादूटोणा काहीतरी लोक समजतात आणि काहीतरी आत्म्याशी बोलणं आहे का वगैरे, हे असं काहीही प्रकार नाहीयेत. हे सिंपल एक संवाद साधण्याचं टेक्निकच आहे, जे अतिशय साधं आणि सोपं आहे, जे कोणीही करू शकतात. अच्छा. तर जेव्हा तुम्ही म्हणता की आपण एखाद्या व्यक्तीशी टेलिपॅथीने कनेक्ट होतो, तर सपोज आपण एखाद्या प्राण्याशी कनेक्ट झालो, तर त्या प्राण्याला त्रास होत असेल किंवा एखाद्या वेदनेतून जात असेल, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्यावर सुद्धा होतो का? म्हणजे तुम्हालाही त्याचा त्रास होतो का? नाही होत. टेलिपॅथीमध्ये ते एक खूप छान आहे, की आपल्याला काय म्हणूयात, त्याची फक्त किंचितशी जाणीव होते. पण म्हणून असं नाहीये, की आता फॉर एक्झाम्पल बरेचदा असं होतं, की माझ्याकडे मध्यंतरी एक डॉगसाठी आलं होतं, तर त्याला पोटात दुखत होतं. तर मला त्याची फक्त ती संवेदना जाणवली. म्हणजे जाणवली इन द सेन्स, की पोटात काहीतरी दुखल्यासारखं अगदी आपण एक क्षण पण मी म्हणणार नाही, अर्ध्या क्षणापुरताच मला अच्छा, तो म्हणजे फील तुम्हाला येतो. ते फील झालं येस, actually? हां. पण असं याचा अर्थ असा नाही, की माझं तासभर पोट दुखत राहिलंय किंवा मला तसंच जाणवत राहिलेलं आहे, त्यातून आपण बाहेरच नाही. ही जस्ट एक संवेदना आहे. आपल्याला फक्त तो मेसेज येण्यासाठीचं किंवा कळण्यासाठीचंच ते माध्यम आहे. ओके. तेवढं फक्त जाणवतं, पण त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होत. ओके ओके. कारण बऱ्याच जणांचा मी टेलिपॅथी कम्युनिकेशनचं ऐकलेत पॉडकास्ट. त्यामध्ये असं बऱ्याच जणांना जाणवतं की काही काहींना आवाज येतात, काही काहींना व्हिज्युअल्स येतात. येस. तर तुमच्या बाबतीत काय होतं? माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, की मला व्हिज्युअल खूप छान होतं आणि अर्थात आपल्या पूर्ण म्हणजे पंचेंद्रियांच्या माध्यमातून कधीही आपला कुठूनही मेसेज येऊ शकतो. असं काही नाही, की प्रत्येक वेळेला व्हिज्युअलच होतं आपल्याला. पण तरी मी असं म्हणते, की मला व्हिज्युअल जास्ती चांगलं होतं आणि इंट्युएशन्स ज्या आहेत ना, त्या मला खूप फास्ट येतात. त्यातून ओके. मला मेसेजेस खूप फास्ट येतात. हो. कधीतरी मग ऐकू येतं, कधीतरी थोड्याशा मी म्हटलं तसं, की एखाद्या दुसऱ्या सेन्समधून मला फील होतं, की ऐकू आल्यासारखं किंवा माझ्या कुठेतरी आपण म्हणतो ना, की अंगावर काटा येणं वगैरे जे आपण म्हणतो, तर तशी काहीतरी एक वेगळीच संवेदना होणं किंवा कोणाचं काही दुखत असेल, प्राण्याचं म्हणा किंवा असं. जसं आता तुम्ही येस, सांगितलं आता जे मी उदाहरण हां. दिलं, हां. तर ते तसं काही दुखत असेल तर तेवढ्यापुरतं त्या तुमच्या शरीराच्या भागावरती तिथे हलकीशी ती संवेदना तुम्हाला जाणीव करून देते किंवा जाणवते. सो असं मला खूपदा होतं. बरं. पण जास्ती मला व्हिज्युअल छान होतं आणि लिटरली म्हणजे लोकांना असं आश्चर्य वाटेल, जे आता माझ्याकडे विद्यार्थी शिकतात तर त्यांना सगळ्यांना माहितीये, की एखादा मूव्ही बघावा असे फटाफट आपल्याला बापरे! चित्र दिसतात, फिगर्स वेगळ्या दिसतात, काही सांकेतिक खुणा आपल्याला दिसतात. सो खूप छान इंटरेस्टिंग आहे. टेलिपॅथी असं पण खूप इंटरेस्टिंग आहे. खरंच आहे, खरंच आहे. येस. मस्त. तर जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला संवेदना होतात जर समोरच्या व्यक्तीला किंवा प्राण्याचं तुम्ही कम्युनिकेशन करत असाल तर. तसंच जर एखाद्या प्राण्याचा मृत्यू होणार असेल किंवा अपघात होणार असेल, त्याचे आधीच तुम्हाला काही इंट्युशन्स येतात का त्या बाबतीत? मला अशा येत नाहीत, पण मी त्या डॉगशी कुठल्याही पेटशी त्याचं कनेक्ट झाले असेल तर त्या प्राण्याकडूनच मला थोडंसं या गोष्टी समजतात. कारण त्याला जर काही असं घरात थोडंसं वातावरण जाणवलं, की त्याला स्वतःला काही होणार असेल, इतर कोणाला काही होणार असेल, तर ते मात्र मेसेजेस आपल्याला प्राण्यांकडनं येतात, समजतात ओके. बऱ्यापैकी. हां. माझा पर्सनल अनुभव सांगते इथे. आमच्याकडे 5 वर्षांपूर्वी कुत्रा होता. म्हणजे तो जवळजवळ 5 वर्षाचा झाला होता त्यावेळेस कोरोनाच्या पिरियडमध्ये. त्यावेळेस पहिली जी वेव्ह आली ना कोरोनाची, त्यावेळेस माझ्या मिस्टरांना कोरोना झाला आणि एकदम सिव्हिअर झाला होता त्यावेळेस. सो छातीत नाही का त्या स्पॉट्स दिसायला लागले होते. तर त्यावेळेस आमच्या कुत्रा म्हणजे बाहेरच्या साईडलाच असायचा, बेडरूमच्या बाहेरच्या साईडला. तर त्यांनी अचानक सकाळी जोरात ओरडला आणि ही कोलॅप्स्ड. ओह! ऑन द स्पॉट गेला. काहीही त्याला झालं नव्हतं. सगळं अप टू डेट, त्याचे इंजेक्शन सगळं व्यवस्थित होतं. तर आम्हाला कळेच ना की काय अचानक हे झालं. सो आम्ही तेव्हा एका आपल्या कम्युनिकेटर्सची हेल्प घेतली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉग्स जवळच्या व्यक्तीचं काही संकट आपल्यावर ओढून घेतात. सो बापरे! इतका शॉक बसला आम्हाला त्या क्षणी. सो खरंच हे कनेक्शन खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे आणि
तसा आत्ता अगदी लेटेस्ट माझ्याकडे एक केस आली होती की ज्यामध्ये त्यांचं मांजर होतं, म्हणजे बोका होता आणि त्याला सेम असंच तो अचानक गेला, म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्याचा आणि त्यात तो अगदी 4 दिवसच त्यांनी काढले फक्त आणि गेला. तर ऑलरेडी तिथे थोडेसे घरामध्ये इश्यूज चालू होते त्यांच्या. थोडेसे आपण म्हणतो ना की काही नातेसंबंधांमध्ये असे. तर तेव्हा मात्र म्हणजे मलाही तेच जाणवलं की ते आपल्यावर घेतात किंवा त्याचा सेन्स आपण म्हणतो ना तो त्यांना पटकन होतो किंवा ते आपल्यापेक्षा जास्ती सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर जास्ती लवकर होतो. असा माझा पण खूपदा एक्सपिरियन्स आहे. इव्हन आपल्याकडे जर घरात छोटासा एक टँक असेल आणि त्यात मासे वगैरे पण असतील, तर मासे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी स्वतःवर घेतात. असं पण मी अनुभवलेलं आहे. येस. किती म्हणजे ते कनेक्शन इतकं हो, वेगळं आहे हो, ना, हो. बॉन्डिंगचे होतं खूप वेगळं आहे, आपलं. खूप वेगळं आहे. म्हणजे खरंच संवादाशिवाय हे कम्युनिकेशन आहे, खरंच आहे वेगळ्या लेवलचं आहे. वेगळ्या लेव्हलचा पेक्षा सुद्धा टेलिपॅथीचा धागाच मुळात जो आहे ना, तो तुमच्या इमोशन्सशी म्हणजे तुमच्या आपण म्हणतो ना, की संवेदनांशीच संबंधित जास्ती आहे. तर तो कनेक्ट जेव्हा होतो ना तुमचा, तेव्हा मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा समजतात, जाणवतात. जसं आपण प्राण्यांबद्दल बोललो तसंच व्यक्तींबद्दल सुद्धा आपल्याला टेलिपॅथीद्वारे कम्युनिकेशन करता येतं का? म्हणजे जर सपोज एखादा व्यक्ती खूप खोटं बोलत असेल, कपटी असेल, तर त्याच्या मनातलं आपल्याला कळतं का? कळतं ना, बरेचदा कळतं. म्हणजे सगळ्यांनाच कळतं खरं तर. कारण मी अगदी साधा अनुभव सांगू का? म्हणजे याला तर तुम्ही अगदी टेलिपॅथी शिकण्याची पण गरज नाहीये. पण शिकलात तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये गोष्टी कळतात, इतकंच आहे. पण असंही तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे प्रेक्षकांनाही म्हणेन की तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव कधीतरी आला असेल की एखाद्या व्यक्तीशी मैत्री करताना, व्यवहार करताना जेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं ना की या व्यक्तीपासून सावध राहा किंवा हे तू करू नकोस, हा व्यवहार त्या व्यक्तीबरोबर करू नकोस, तू मैत्री करू नकोस, तू तिला मदत करू नकोस, त्याला मदत करू नकोस. हा जेव्हा आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो ना, तर हा आतला आवाज आपल्याला असं का सांगतो? जर आपल्याला त्या व्यक्तीशी आपली अगदी हार्डली 1-2दाच भेट झालेली आहे, तर त्यात आपल्याला व्यक्ती नाहीच कळू शकत. लोकांना म्हणतात तसं 25-25 वर्ष सहवास असला तरी व्यक्ती कशी ते कळत नाही. सो ह्यात काय कळणार आहे? पण आपला जेव्हा आतला आवाज आपल्याला सांगत असतो, मग हा आतला आवाज म्हणजे काय आहे? तर बरेचदा टेलिपॅथीच्या माध्यमातून आपल्याला ते जाणवत असतं, ते कळत असतं. तो नकळतपणाने आपल्याला आलेला एक मेसेजही असतो, पण आपण तो डिकोड करू शकत नाही असं मी म्हणेन किंवा आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही किंवा आपण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी माझ्या मनाचा खेळ आहे, असं आपल्याला काहीतरी वाटतं आणि आपण तिथे सोडून देतो ती गोष्ट. पण मी सगळ्यांना सांगते, हा अनुभव तर प्रत्येक व्यक्तीने घेतलेला असणार आहे. त्यामुळे आपला जो आतला आवाज आहे, तोच बरेचदा हा टेलिपॅथीमधून आलेला मेसेज असतो. जनरली पहिल्यांदा जो थॉट येतो आपल्या मनात तीच पहिली इंट्युशन असते का? येस, पहिली तीच असते. म्हणजे आता बायकांचा तर हा अगदी आवडीचा विषय. म्हणजे मी शॉपिंगच्या बाबतीत पण सांगते की आपण एखाद्या दुकानात गेल्यावरती बरीचदा तर म्हणजे बायकांनी याच्यावर मी म्हणेन की कमेंट करून त्या सांगतील की मला पण हा अनुभव आहे. पीएचडी केली असेल की आपण साडी खरेदीला समजा गेलो, तर आपण पहिल्यांदा जी साडी आपल्याला मनात भरते किंवा आवडते ना, तीच आपण घेऊन बाहेर पडतो. त्यानंतर आपण 50 साड्या उलगडून बघतो, रंग बघतो, सगळं बघतो. पण याचा अर्थच तो असतो की त्यावेळेला आपल्याला मनातनं ते सांगितलेलं असतं की येस, हे छान आहे, हे घेऊन मोकळं व्हायचंय. पण तरी आपण परत एकदा आपलं लॉजिकल माइंड म्हणतं की नाही, हे माझ्या किमतीत बसतंय का? मग या एवढ्या किमतीत मला 2 साड्या मिळतील, मी घेऊ शकीन वगैरे. या सगळ्यात आपण 50 साड्या बघतो, पण आपण पहिलीच घेऊन बाहेर पडतो. मग हा पहिला आलेला जो आपल्याला मेसेज असतो आपल्या अंतर्मनाने आपल्याला दिलेला ना, तर हा बरेचदा हा त्याच्याशी संबंधितच असतो. ओके. आणि तोच खरा मानावा प्रत्येकाने. म्हणजे हा अनुभव प्रत्येकाला येतो आणि प्रत्येकाने तो रोजच्या जीवनात आपल्या वापरावा. अनेक तुमच्या संकटांमधून तुम्ही वाचू शकता, म्हणजे किंवा धोक्याची एक सूचना असते बरेचदा ती, खरंय खरंय. की जेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं की हे तू करू नकोस, आपण इथे नको जायला. हे जेव्हा आपल्याला, आणि हे सगळ्यांना मी म्हटलं ना, मी चॅलेंज देऊन सांगते, हे प्रत्येकाला जाणवतं. येतोच अनुभव. येतो अनुभव की नाही, या माणसापासून लांब राहायला हवंय आपल्याला.
मग हे का कळतं आपल्याला ना, तर हे आपल्याला बरेचदा नकळतपणाने आलेले मेसेजेस असतात ओके. आणि त्याच्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ते फायद्याचं ठरतं बरेचदा आपल्या. आजकाल पालक आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेला आहे. लहान मुलं म्हणजे टीनेज मधली मुलं आणि पेरेंट्स यामध्ये कम्युनिकेशन होतच नाही. तर अशा वेळेस टेलिपॅथी थ्रू काही आपल्याला साध्य करता येतं का? दोघांचा संमेळ काही करता येतो का? येतो ना, अगदीच येतो. कसं आहे, टेलिपॅथी हे टू वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे दोन्ही होऊ शकतं. आपण जसं आपल्याला मेसेजेस येतात आणि आपण ती संवेदना होते किंवा आपण ते आपल्याला कळतं की हा मला मेसेज आलेला आहे. तसंच आपण कोणालाही पाठवू सुद्धा शकतो ना, आणि अनेकदा आपल्याकडनं नकळतपणाने तो पाठवलाही जात असतो. की तर तसंच आपण ठरवून आपल्या मुलांना आपल्या भावना ज्या ज्या खूप जेन्युइन असतात काही वेळेला, पण आपण बोलू शकत नाही मुलांना. चांगलं काय, वाईट काय, नको वाद नको म्हणून बोलत नाहीत अनेक पालक. तर हे संवाद आपण टेलिपॅथीमधून जर वाढवले, तर नक्कीच असा संवाद म्हणजे प्रत्यक्ष One to one. संवाद 1 to One 1 to जो one. म्हणतो ना, तो त्यांचा खूप चांगला व्हायला सुरुवात होते, असे पण अनेक अनुभव आहेत. ओके. कारण माझ्याकडे बरेच पालक, म्हणजे हे मी शिकवायला लागल्यानंतर मला स्वतःला नव्याने समजलंय की स्पेशल चाइल्ड जी आहेत ना, तर त्यांच्या अनेक पालकांनी माझ्याकडे ऍडमिशन घेतलेले आहेत टेलिपॅथी शिकण्यासाठी. कारण ते असं म्हणतात की आम्हाला कळतच नाही ना, त्याला काय म्हणायचंय, त्याला काय होतंय, किंवा इतर मुलांसारखा तो त्याच्या भावना व्यक्त नाही करू शकत, त्यामुळे आम्हाला काहीच कळायला मार्ग नसतो. तर टेलिपॅथी हे अतिशय उत्तम माध्यम आहे असं मी म्हणते, की ज्यातून आपल्या मुलाला काय म्हणायचंय, त्याच्या भावना नक्की काय आहेत, ह्या सगळ्या टेलिपॅथीमधून नक्की कळतात. खूप इंटरेस्टिंग टॉपिक हो. आहे हा खरंच. एखाद्या जर माझ्या शाळेतली मैत्रीण आहे आणि तिला मला शोधायचंय, तर टेलिपॅथी थ्रू आपण तिला शोधू शकतो का? हो, अगदीच शोधू शकतो. आणि आपल्याला काय लागतं त्यासाठी, तर एखाद्या आपल्या जुन्या त्या मैत्रिणीचं नाव आणि आपल्याला साधारणतः तिचा चेहरा जो काही लक्षात असेल, तेवढा असला तरी आपल्याला बास झालं. इव्हन टेलिपॅथीमध्ये हरवलेले प्राणी, हरवलेले वस्तू सुद्धा आपण शोधू शकतो. नंतर तसंच आता मी म्हणलं तसं, की अनेक वर्ष एखाद्या व्यक्तीची आपली भेट नाही झालेली आहे, पण आपल्याला तिचा शोध घ्यायचा, की आता बाबा मी शाळा सोडून 30 वर्ष झाली आहेत आणि ती माझी बालमैत्रीण, पण खरंच आहे. आता मला माहिती नाही ती हो. लग्न होऊन ती कुठे कुठल्या आहे, शहरात काय? आहे, काय आहे. पण आपल्याला तिचं नाव आठवतंय आणि काय, तर टेलिपॅथीमधून नक्कीच आपण तिच्याशी आपण तिला मेसेज तर पाठवू शकतो. तसंच हरवलेले प्राणी किंवा हरवलेली एखादी व्यक्ती असेल, तर आपण त्याच्यामध्ये गोल्डन कॉर्ड टेक्निक म्हणून एक टेक्निक येतं. त्या तंत्राचा वापर करून आपण हरवलेल्या व्यक्तींपर्यंत, हरवलेल्या प्राण्यांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. इतकी खरं म्हटलं तर ताकद आहे टेलिपॅथीमध्ये. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि तुम्ही विश्वास ठेवा. मी तर कायम म्हणते, की अनुभव घ्या तुम्ही सगळ्यांनी. आत्ता एक खूप छान अनुभव माझा असा आहे, की माझ्याच एक विद्यार्थिनी, कारण मी शिकवल्यानंतर 1 महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून अशी एक मी झूम मीट घेते, की जनरल सगळ्यांचं काय चाललेलं आहे काम, असं म्हणून आम्ही जनरल आपण एक गप्पांसाठी फक्त आम्ही ती मीट ठेवतो. तर त्यात मला आता लेटेस्ट बॅच मधल्या एकांनी सांगितलं, त्या म्हणाल्या, की माझ्या इथे एक मुलगा ह्याला पीजी म्हणून राहायला आला होता आणि तो येऊन अगदी महिना झाला होता. तर त्याची बाईक त्यांनी काहीतरी गावाहून मागवली आणि बिचाऱ्यांनी आणल्या त्याची बाईक एक 5-6 दिवसातच चोरीला गेली. आणि त्या म्हणाल्या, की माझा त्या मुलाशी डायरेक्ट काही संबंध नव्हता. मला त्याचं नावही माहित नाही, काहीच नाही माहिती. फक्त सोसायटीमध्ये चर्चा सुरू होती, की त्याची गाडी चोरीला गेली. आणि ते मला कळल्यावरती म्हणे मी आपोआप त्या गाडीला कनेक्ट झाले, त्या मुलाला कनेक्ट झाले आणि म्हणे मला हा मेसेज आला, की 10 दिवसाच्या आत त्याची गाडी परत मिळेल. हो. आणि म्हणे लिटरली म्हणे पण हे मी कोणाला सांगितलं नव्हतं, कारण माझा त्याच्याशी काही तसा डायरेक्ट संबंधही नव्हता. पण 8व्या दिवशी त्याची गाडी पुन्हा खाली दिसली आणि मला जेव्हा सोसायटीतूनच पुन्हा समजलं, तेव्हा म्हणे मला इतका आनंद झाला, की तर म्हटलं येस, अशा गोष्टी आहेत, अशा होतात. म्हणजे म्हणूनच म्हटलं, की प्रत्येकाने अनुभव घ्यावा. नुसतंच निगेटिव्ह लोकं कमेंट करतात, की हे थोतांड आहे आणि हे खोटं आहे. खूप वाईट कमेंट्स लोकं करतात. म्हणजे त्यामुळे मी असं म्हणते, की तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही बोला. किंवा मी असं म्हणेन, की ज्यांना अगदी शिकायचं आहे त्यांनी जेन्युइन लोकं आहेत, त्यांनी खरंच याचा अनुभव घेऊन
अनेक चांगल्या गोष्टी आपल्याकडनं आपण करू शकतो किंवा समाजाला सुद्धा त्याची एका दृष्टीने मदत नक्कीच होऊ एक शकते. सपोर्टिंग Yes, टेक्निक म्हणून आपण टेक्निक. याच्याकडे हो बघू हो हो शकतो. अगदीच अगदीच बघू जसं आता तुम्ही उदाहरण सांगितलं गाडीचं, तर गाडी ही एनर्जी म्हणजे एनर्जी म्हणू शकतो आपण गाडीला. येस एनर्जी कारण म्हणू शकतो कारण त्यात गाडीशी स्पंदन कनेक्ट आहेत. होणं म्हणजे हो, हो. मी पहिल्यांदा ऐकलं ऍक्च्युली. लोकांना हे पण असं म्हणलं ना की खोटं वाटतं, हा. गंमत वाटते, पण नाहीये. आपण ऊर्जेशी त्या कनेक्ट होत असतो आणि जेव्हा यंत्र पण असतं त्या यंत्रामध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी असते, ऊर्जा आहे, त्याला स्पंदनं आहेत आणि आपण त्या सगळ्याशी फक्त कनेक्ट होत असतो. जसं आपण रेडिओच्या फ्रिक्वेन्सी मी म्हटलं तसं की ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण त्याच्याशी कनेक्ट तर होतोच ना. आपल्याला हवं ते आपण स्टेशन करू सेट शकतो. केलं की आपण हवं त्या तिथल्या बरोबर त्या चॅनलवरचं जे काही चालू असेल ते म्युझिक ऐकू शकतो, गाणं ऐकू शकतो. तसंच हे आहे, हे वेगळं काहीच नाहीये. पण मी म्हटलं तसं की लोक याच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत किंवा मी म्हणते तसं की म्हणजे मी असं लोकांना खरंच विचारते की ज्यांना ह्याच्यावर विश्वास नाहीये तर आपण श्वास घेतो पण आपल्याला हवा दिसते का? ऑक्सिजन आपल्याला ऍक्च्युअल दिसतो का? काहीच दिसत. आपण सतत आपल्या हातात असणारा जो मोबाईल आहे त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या आपल्याला दिसतात का? नाही. पण आपण परदेशात असणाऱ्या सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीशी एका क्लिकवरती व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. मग हे काय? याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, मग टेलिपॅथीवर का नाही तुम्ही विश्वास ठेवत? आणि विश्वास नसेल तर तुम्ही शिका ना ही गोष्ट. एक्झॅक्टली. येस. शिकल्यावरच कळतं ना त्याच्यात किती डेप्थ आहे किंवा काय नक्की ती टेक्निक काय आहे. मी तेच म्हणते की तुम्ही अनुभव घेऊन मग बोला. जर तुम्हाला अनुभवामध्येच जर हे फसवं वाटलं तर मग मी माझी 10 वेळेला तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची माझी तयारी आहे. कारण मी अनेक अनुभव असे घेतलेले आहेत. अनेक लोकांना म्हणजे माझ्याकडे होम कम्युनिकेशनसाठी जेव्हा लोक येतात तेव्हा अनेक लोकांनी 5-5, 6-6 त्यांच्या वेगळ्या वेगळ्या वास्तूंचं माझ्याकडनं कम्युनिकेशन केलेलं आहे. असे सुद्धा अनुभव आहेत. इतका त्यांचा विश्वास बसतो. विश्वास म्हणजे मी म्हणलं तसं की हे मी याच्यात कोणीच वेगळं सांगणारी किंवा मला काही वेगळी दैवी शक्ती आहे हे तर अजिबातच नाहीये. मी सगळ्यांसारखीच सर्वसामान्य लोकांसारखीच एक व्यक्ती आहे. पण येस मी त्या टेक्निकचा रेग्युलर वापर करते म्हणून मला फक्त ते मेसेजेस किंवा मी ते कनेक्टेड राहते पटकन त्या टेक्निकशी किंवा त्या एखाद्या ऊर्जेशी पटकन कनेक्ट होऊन मी ते शिकल्या कारणाने मला पटापट येतं. जसं आपण म्हणतो की आपण मराठी भाषा शिकलो की आपण त्याच्यात छान बोलू शकतो, इंग्रजी शिकल्यावर आपण बोलू शकतो. तसंच हे संवाद साधण्याचं एक तंत्र आहे. ते शिकलं की तुम्हाला कोणालाही तसंच समजणार आहे, मेसेजेस येणार आहेत, पाठवता येणार आहेत मेसेज. इतकं सोपं आहे ते. जसं तुम्ही आता सांगितलं की वास्तूशी सुद्धा आपण कनेक्ट होऊ शकतो टेलिपॅथी थ्रू. तर असा काही तुम्हाला अनुभव आलाय का की एखादी वास्तू डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून झाले किंवा एक ब्लॉक आहे तिथे काहीच म्हणजे काहीच चालू होत नाही, दुकान सुरू केलं तर ते बंद पडतं, तर अशा वेळेस काही तुम्हाला अनुभव आलेत का? हो अनेक आहेत, अनेक आहेत. म्हणजे आत्ताच माझे एक विद्यार्थी आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घराचं करून घेतलं होतं कम्युनिकेशन. तर त्यावेळेला असा अनुभव होता की त्यांच्याकडून म्हणजे ते म्हणाले की घरात मला असं काही निगेटिव्ह एनर्जी जाणवत नाहीये पण काहीतरी होतंय की आपण म्हणतो ना की आपल्याला हवं तेवढं यश न मिळणं किंवा सतत अपयश, काहीतरी गोष्टींमध्ये आपल्या बाधा येणं, अशा गोष्टी सुरू होत्या. हा. तर त्यांना मी त्यांच्या घराशी संवाद साधल्यानंतर मला असं समजलं होतं की त्यांच्या घरात कोणीतरी नवस बोललं होतं आणि तो पूर्ण करायचा राहिला होता. म्हणजे हे तर मी चॅलेंज देऊन सांगू शकते की माझे विद्यार्थी आहेत, ज्यांना वाटतंय तर मी त्यांचा नंबर देईन, मला पर्सनली जे कॉल करतील त्यांना, आणि त्यांच्याशी मी बोलायला सांगेन. इतकं ते सत्य आहे. तर त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळेला त्यांनी एक नवस बोलला होता की माझं मुलगी व्यवस्थित, जे कोण माझं मूलबाळ असेल ते व्यवस्थित जन्माला आल्यानंतर मी एक अमुक अमुक देवीला येईन म्हणून. आणि 22 वर्ष झाले त्यांनी नवस फेडलेला नाहीये. सो मला सारखं तोच मेसेजेस येत होता आणि मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले हो मॅडम, म्हणे आम्ही इतकेंदा जायचा प्रयत्न केलाय पण काहीतरी विघ्न येत आहेत, काहीतरी इश्यूज येत आहेत, काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत आणि 22 वर्ष आता माझ्या मुलीला होतील, म्हणजे ती 22 वर्षाची झालीये पण आम्ही अजून जाऊ शकलो नाहीये. तर म्हणलं नाही, मला तरी असं वाटतं जेन्युअनली की हेच त्याचं मूळ कारण आहे. तर तुम्ही हे पूर्ण करून या, असं करू नका तुम्ही, जेवढं लवकरात लवकर शक्य होईल तेवढं तुम्ही तर नवस फेडून या. आता माझे विद्यार्थी असले तरी सुद्धा त्यांच्या घरातले इतर पर्सनल गोष्टी, ते नवस बोललेले, त्यांना मुलगी आहे हेच मला त्या दिवशी पर्सनल गोष्टी आपण नाही बोलत ना कोणाशीच. आणि एका बॅचला माझ्या 30-30, 50-50 विद्यार्थी असतात. मी कोणाकोणाशी बोलणार, पर्सनल तर काहीच बोलणं होत नाही.
त्यामुळे मला माहिती असायचंच कारण नाही. कोणी मॅरिड आहे अनमॅरिड आहे हे सुद्धा मला माहिती नसतं. जनरल एक पहिल्या दिवशी फक्त इंट्रोडक्शन असतं, त्याच्यामध्ये आम्ही फक्त नाव विचारतो आणि काय तुमचं प्रोफेशन आहे तेवढंच विचारतो. त्यामुळे मला हे माहिती असायचं काही कारण नव्हतं, पण त्यांनीच मला हे सगळं सांगितलं आणि त्याच्यावरचा हाच एक मार्ग असा घराकडून मला आलेला आहे. पण परत एकदा मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की टेलिपथीला मर्यादा आहेत. त्या कशा? तर आता जसं मी म्हणलं तसं की हा प्रॉब्लेम त्या घरामध्ये आहे किंवा यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या बाधा येत आहेत हे समजू शकतं. पण त्याच्यावर रेमेडी जर तुम्ही म्हणाल तर तशी मात्र आपल्याला अगदी येत नाही, कारण त्यातली मी कोणी तज्ज्ञ नाहीये की बाबा आपण हे करून घेऊया, ते करायला पाहिजे. पण कुठल्या गोष्टींमुळे गोष्टी अडता आहेत हे मात्र बरेचदा आपल्याला कळू शकतं. त्याच ऊर्जेकडून आपल्याला बरेचदा कळतं, हे मात्र नक्की आहे. सपोज एखाद्याला स्वतःची प्रॉपर्टी विकायची, दुसऱ्या गावी आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी आहे, लांब आहे, ती प्रॉपर्टी विकायची असेल तर टेलिपॅथी थ्रू आपल्याला काही त्याची मदत होऊ शकते का? हो, ते मात्र आहे. आपल्याला त्याची मदत मात्र होऊ शकते की टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण असे अनेक लोक विचारतात की रिडेव्हलपमेंटला किती दिवसात खरंय, जाईल, आमची हो. प्रॉपर्टी विकली विकली जाईल जात का, नाहीये. आम्ही ती विकावी का न विकावी, ती अच्छा. चांगली आहे का. मग तेव्हा आपण त्याची एनर्जी चेक करतो हा, exactly, तेच आणि विचारायचं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगतो की येस ह्याची एनर्जी छान आहे किंवा बाकी काही सगळं पॉझिटिव्ह आहे आणि वास्तूलाच तुम्हाला सोडायचं नाहीये. छान आहे वास्तू ही, तुम्हाला नंतर सुद्धा आर्थिक सगळ्या गोष्टी चांगल्या तुमच्या होतील, तर तुम्ही विकू नका. किंवा काही ठिकाणी मात्र थोडीशी निगेटिव्हिटी जाणवली तर लवकरात लवकर तुम्ही ही विकून टाका, असं पण आपण सांगतो. सो मी म्हटलं तसं की ह्या गोष्टी मात्र आपल्याला नक्की समजू शकतात. रेमेडियल पार्ट रेमेडियल पार्ट जो आहे तो आपला तो प्रांतच नाहीये, एक्सपर्ट कडून त्यांनी हो ते जाणून घ्यावं. नक्कीच. तर आपण रिलेशनशिप किंवा रिलेशनशिपमध्ये सोलमेट कनेक्टिव्हिटी असं म्हणतो, तर लग्न जमवताना सुद्धा टेलिपॅथी थ्रू आपल्याला समोरचा माणूस जोडीदार कसा आहे हे लग्नाच्या आधी आपल्याला जाणून घेता येतं का? परत एकदा येस, जसं मगाशीच मी सांगितलं तसं की आपला आतला आवाज काय सांगतो आपला पार्टनर, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्याला ना त्या पॉइंटला क्लिक होतं की येस हा माझा सोलमेट आहे. ती बेल वाजते, पण ही बेल वाजते म्हणजे काय तर येस तेव्हा पण आपल्याला टेलिपॅथी मधून कळलेलं असतं की हाच तुझा जोडीदार आहे म्हणून. तर त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि पुढे जावं. परत एकदा की हे मात्र आहे की म्हटलं तसं की कोणी फेक आहे त्यातलं, कोणी फसवणारा वृत्तीचा आहे, तर याही गोष्टी थोड्याशा आपल्याला जाणवतात. पण परत एकदा काही वेळेला घरच्यांच्या दबावाखातर खाली म्हणा किंवा इतर कारणांसाठी असं मग मुली गप्प राहतात, मुलं सुद्धा गप्प राहतात बरेचदा. पण असं करू नये असं मी म्हणेन की त्याची एकदा शहानिशा करून घ्यावी. जर तुमचा मनातला आवाज जर सांगत असेल की नाही काहीतरी कुठेतरी गडबड आहे, तर कुठेतरी ते चुकतंय, तर ते एकदा फक्त बघावं, क्रॉस चेक करावं असं मी म्हणेन सगळ्यांना. पण असं नाहीये की सोलमेट जे आहेत तेच फक्त टेलिपॅथीमधून कनेक्ट होऊ शकतात असं मात्र नाहीये. आपण टेलिपॅथीमधून कोणाशीही संवाद साधू शकतो. म्हणजे मी आता तुझ्याशी संवाद साधू शकेन, मी जर ठरवलं तर की येस मला टेलिपॅथीमधून हा मेसेज प्रियंकाला पाठवायचा आहे, तर आपण पाठवू शकतो. अगदीच. ओके. तुम्ही मॅरेज काउन्सिलर सुद्धा आहात. हो. सो या टेलिपॅथी कम्युनिकेशनचा तुमच्या काउन्सिलिंग मध्ये काही उपयोग होतो का? तसा मला डायरेक्ट उपयोग होत नाही, पण एक चांगल्या भावनेनी आपण म्हणतो ना तसं की आपण म्हणतो ना की आपली जुनी लोक सगळे कायम म्हणतात की चांगलं बोलावं, चांगले विचार असावेत तुमचे. तर हे का असतात, तर कारण हे ऑटोमॅटिकली ही नकळतपणाने जी देवाणघेवाण चालू असते सगळी विचारांची टेलिपॅथीमधून, तर नक्कीच मी माझ्याकडनं कायम चांगलाच प्रयत्न असतो की नाही हे दोघं एकत्र राहावेत, छान नांदावेत, त्यांच्या मुलाबरोबर त्यांनी एकत्र राहावं वगैरे. हे मेसेजेस माझ्याकडून नकळतपणाने दिले जातात आणि हा तर मी म्हणेन प्रयोग प्रत्येकाने करावा की नकळतपणाने एक मेसेज पाठवून द्यायचा आपण. आणि आता याच्यामध्ये प्रॅक्टिस करत असल्या कारणाने मला वाटतं तुझा पण मगाचाच अनुभव असेलच की आपण जस्ट फोन करणार होतो स्टुडिओमध्ये पोहोचेपर्यंत. सो मी तुझा पहिल्या रिंगला फोन उचलला कारण की मी तुला कॉल लावणार होते. सो प्रत्येक वेळेला हा कोइन्सिडन्स नसतो, जाणवतं म्हणजे आपल्याला की अनेक मला तर खूप असे अनुभव येतात आणि मलाच खूप हसू पण येतं की घरातल्यांच्या बाबतीत, मैत्रिणींच्या बाबतीत असं होतं की मी ठरवते, सांगते किंवा
तो मेसेज माझ्याकडनं नकळतपणाने म्हणजे पाठवला ज्या जातो. गोष्टीचा विचार करतो आणि हा, त्या गोष्टीचा हा. अचानक समोर Yes, येते ती, yes, yes. किंवा फोन येतो. So, फोन तर येतोच हीच येतो, हा तर मला खूपदा telepathy अनुभव आहे आहे. आपली. हो, टेलिपॅथी आहे. तर या टेलिपॅथी कम्युनिकेशनचा एखादी बिझनेस डील क्रॅक करण्यासाठी किंवा सपोज इंटरव्ह्यूला जातोय आपण एखाद्या मोठ्या जॉबसाठी, तर त्यासाठी या टेलिपॅथीचा उपयोग होऊ शकतो का? हो, पुन्हा एकदा मी तेच सांगते ना, की जसं मी आत्ता म्हटलं तसं, की माझ्या नकळतपणाने मी जेव्हा एखाद्या कपलला सांगते, की चांगल्या माझ्या भावना असतात, चांगले विचार असतात, ते माझ्या नकळतपणाने मी जसे पाठवून देते, तसेच तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय आणि तुमची अशी इच्छा आहे, की हा जॉब मला मिळावा, सगळ्या दृष्टीने माझ्यासाठी चांगला आहे तो. तर येस, नक्कीच तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला सांगू शकता टेलिपॅथीच्या माध्यमातून, की बाबा मला याची खूप गरज आहे आणि तू मला निवडावंस या सगळ्यासाठी मी पात्र आहे. बस एवढा एक मेसेज पण त्यांनी पाठवून मोकळं व्हायचं. सो होतात या गोष्टी पण खूप म्हणजे काम करतात फायदा आणि होतो म्हणजे या फायदा सर्व होतो, गोष्टींचा. त्याचा नक्कीच होतो. आणि मी म्हटलं तसं फक्त पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की आपला विश्वास हवा नक्कीच. आणि तेवढ्या तीव्रतेने आपण आणि खूप जेन्युअनली आपण त्या गोष्टी करायच्यात. तुमच्या मनात जर शंका तुम्ही आणली, की हे असलं काही टेलिपॅथी वगैरे नसतं, तर त्या गोष्टी नाही घडत हे पण मी सांगते. आणि म्हटलं तसं, की तुम्ही जेव्हा म्हणूनच आपण म्हणतो ना, की लहान मुलं बघ कधी पण असे खूप इनोसंट असतात, की कारण त्यांच्याकडून हे खूप नकळतपणाने गोष्टी होत असतात. प्युअर त्यांच्या सोल्स मनात असतात ना प्युअर सोल ते. असतात, हां. प्राणी तसे असतात, कारण त्यांच्या हो. मनात काही कपट नसतं ना. खरंय, खरंय. त्यामुळे त्यांना रिझल्ट पण तसेच मिळतात. हो, खरंच आहे सो अगदी. आपण पण जेव्हा खूप जेन्युअनली प्रामाणिकपणाने विश्वास ठेवून एखादी गोष्ट जर करायचं ठरवलं किंवा तो मेसेज जर पाठवला ना, तर मी 100% सांगते, की त्याचं काम नक्की ते करतं आणि तुमचा एक पॉझिटिव्ह मेसेज बरोबर त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो आणि तुमच्या आयुष्यात खरंच तशा पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. काय सुंदर आहे ना हे. खरंच खूप Yes. मस्त वेगळंच टेक्निक आहे. हो, अगदी. तर होम कम्युनिकेशन कोणाला जर करायचं असेल तर प्रोसिजर काय असते? सपोज तुमच्याकडे एखादा क्लायंट आला, तर कशी प्रोसिजर असते, म्हणजे कसं तुम्ही माझ्याकडे नेता? कोणीही होम कम्युनिकेशनसाठी जर आलं, तर काही नाही, त्यांच्याकडून मी फक्त घर मालक कोण आहेत, जर कोणी रेंटवर राहत असेल तर त्या मालकांचं नाव काय आहे आणि त्या ज्या व्यक्तीने ते घर घेतलेलं आहे, जो माझ्याकडे आलेला आहे, त्याचं पूर्ण नाव आपल्याला लागतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे 5-6 प्रश्न आपण घेतो. त्याच्यासाठी मी एक व्यवस्थित अपॉइंटमेंट बुक केलेली असते. माझं रीडिंग झाल्यानंतर मग मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना सांगते, की काय-काय आलेली आहेत, कशा-कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत किंवा काय मेसेज आलेत. काही वेळेला खूप साऱ्या गोष्टी समजतात, त्याच्या इतक्या डिटेलमध्ये आपल्याला समजतात, की लोकं याच्यावर विश्वासच ठेवणार नाही. असे काही अनुभव आलेत का तुम्हाला? खूप आहेत, खूप हां, आहेत. लक्षात म्हणजे राहण्यासारखं मी असं. आत्तापर्यंत माझ्याकडे जवळ-जवळ 500 पेक्षा जास्ती घरांशी मी संवाद साधलाय. बापरे! 250-300 प्राण्यांशी माझा संवाद साधून झालेला आहे. सो मला अनेक लोकांचे असे म्हणजे काय म्हणतो ना, की ते म्हणतात, "तुम्हाला कसं काय माहिती आमच्या घरातल्या पडद्याचा रंग हा आई आहे गं. किंवा भिंतीचा रंग हा आहे किंवा ही अमुक-अमुक वस्तू माझ्या घरात आहे." जसं मगाचही मी अनुभव सांगितला, की नवस बोलणं, नवस मधला शब्द पण जर आमच्यामध्ये कधी उच्चारला गेला नाहीये, तर असे मेसेजेस खूप सारे येतात आपल्याला. खूप डिटेल गोष्टी समजतात, काही पर्सनल गोष्टी पण समजतात आपल्याला, ज्या त्यांच्या चांगल्यासाठीच्या असतात. अशा समजतात ना आपल्याला, आपण कनेक्ट होतो त्याच्याशी. सपोज जर एखाद्या घरात चोरी झाली तर टेलिपॅथी थ्रू आपल्याला कळू शकतं का की चोर कोण आहे, किंवा त्याचा काही पत्ता लागू शकतो का आपल्याला? टेलिपॅथीमध्ये मी असं मात्र सांगणार नाही उगीचच, की अगदी आपल्याला नावानिशी ती व्यक्ती कोण आहे ते कळते. पण हे मी जरूर सांगू इच्छिते, की स्त्री आहे, पुरुष आहे किंवा काय, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. पण मी ना त्यात पडत नाही. त्याचं कारण सांगते, की आपल्याकडे ना लोक असे म्हणतात ना, की तलवारच घेऊन बसलेले असतात. एखादा शब्द सुरा घेऊनच असा- बसलेले असतात, की सांगा मॅडम, नाही तुम्ही खोटंच सांगताय. तर म्हणून मी त्याच भंद्यात पडत नाही, की आपल्याला त्या ह्याच्यात पडायचं नाही. पण येस, कोणाला नकळतपणाने मला मेसेज आला आणि माझ्याकडून तसं सांगितलं गेलं त्यांना, तर बरेचदा उपयोगच होतो त्यांना किंवा फायदाच होतो. असं माझ्याकडे आता 2-3 केसमध्ये झालेलं होतं. तर घरातल्या काही असंच कॅश जाणं किंवा अशा गोष्टी घडल्या होत्या त्यांच्या घरामध्ये. तर मी त्यांनाही तेव्हा सांगितलं होतं आणि तीच व्यक्ती होती वगैरे हेही समजलं होतं बरोबर त्यांना आणि त्यांनाही थोडासा तो अंदाज होता, की येस तुम्ही बरोबर सांगताय. असंच घडलेलं होतं किंवा तीच व्यक्ती एक आपण म्हणतो ना संशयित व्यक्ती असण्याची जी शक्यता आहे ती फक्त एकदा माझ्याकडून पुन्हा एकदा खात्री करून घेतल्यासारखी झाली. पण मी पुन्हा सांगते, की लोकं खूप त्रास पण देतात. अगदी असे डोक्यावर बसतात आणि मग नाही शोधूनच द्या आणि मग तुम्ही खोटंच सांगताय
किंवा त्यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही. विश्वास खूप महत्वाचा महत्वाचा आहे, आहे. विश्वास अगदीच ठेवणं. अगदीच yes. त्याशिवाय नाही हे वर्क नाही वर्क होत. ती जी ऊर्जा आहे ना ती पण तुमच्यासाठी तेवढे प्रामाणिक प्रयत्न करत नाही किंवा ती तुम्हाला मदत करत खरंच नाही आहे, असं मी म्हणेन. खूप छान तुम्ही सांगताय. आपला स्टार्ट टू एंड आपला पॉडकास्ट आपला मस्त चालू आहे. टेलिपॅथी, कम्युनिकेशन, मग त्यात ॲनिमल कम्युनिकेशन झालं, आपलं होम कम्युनिकेशन झालं. तर एखाद्याला जर हा कोर्स करायचा असेल तर तुमच्याकडे ज्यांना कोर्स शिकायचा तर काय करावं त्यांनी, म्हणजे कसा असतो कोर्सचं डिझाईन, कसं असतं? येस, आपला हा 6 दिवसांचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट अशी आहे की मी 2-3 जणांकडे वेगळ्या ठिकाणी हा शिकलेली आहे. त्यामुळे माझा एक छान मी असा डिझाईन केलाय की जो अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शेवटचे 2 दिवस हे तुम्हाला प्रॅक्टिकलच मी करायला सांगते तिथेच. म्हणजे 5व्या दिवशी तुम्ही एका प्राण्याशी कनेक्ट होऊन बोलायला लागता आणि 6व्या दिवशी तुम्ही एका घराशी कनेक्ट होऊन बोलता आणि सगळे तुम्हाला मेसेजेस येतात. त्यामुळे माझा स्वतःचा भर कायम प्रॅक्टिकल गोष्टींवरती जास्ती आहे की प्रॅक्टिकली करून घेणं त्या गोष्टी, आणि ती माझी पूर्ण जबाबदारी असते. जर कोणाला टेलिपॅथी नाही जमलं असं होऊ शकतं आणि की प्रयत्न कमी पडतात काही वेळेला, त्यांचे प्रॅक्टिस करत नाहीत आणि मग म्हणतात की मला जमत नाहीये. पण तेव्हा मी म्हणते की कोणाला नाही जमलं तर मला ते माझी स्वतःची कुठेतरी हार असल्यासारखं वाटतं किंवा मला खूप दुःख पण होतं की तुम्ही इतकी फी भरताय आणि तुम्ही का नाही करत आहे प्रॅक्टिस. पण नाही, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे एकदा क्लास जरी झाला तरी सुद्धा आमचा दर महिन्यातून एकदा आम्ही सगळ्यांना भेटतो. कोणाचं काय काम चालू आहे, कोणाच्या काही शंका असतील तर मी पर्सनली त्यांना सगळ्यांना नक्कीच सांगते, गाईड करते नंतर सुद्धा. असं नाही की एकदा कोर्स केला आणि आपला काही संबंध नाही, असं होत नाही. त्यांना वारंवार वेगळ्या मी केसेस देत असते. काही वेळेला जरा मलाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग वेगळ्या वाटल्या किंवा माझ्या काही नात्यामधल्या असतात की जे मला ऑलरेडी सगळं माहिती असतं, पण लोक मला आग्रह करतात की बघ ना आमच्या घराशी बोलून. मैत्रिणी विचारतात कधी कधी, मग मी माझ्या विद्यार्थ्यांना ते मुद्दामून देते की त्यांना एक केस स्टडी म्हणून पण होतं. कधी कधी असंही होत असेल ना की सपोज ओळखीतून, आता तुम्ही जसं बोललात की ओळखीतून आलेत की म्हणजे तुम्हाला माहिती असतं ते त्यांच्या घरातला डॉग किंवा कॅट त्याबद्दल विचारणा झाली तर तुम्ही म्हणजे असं जज करता का इंट्युशनला तुम्ही जास्त तिथे महत्व देता? इंट्युशनला मी जास्ती महत्व द्यायला पाहिजे खरं तर. पण नक्कीच आपण थोडंसं पुन्हा एकदा आपलं लॉजिकल माइंड किंवा आपल्याला जर बऱ्यापैकी त्या म्हणजे माहिती असेल, आता माझ्या मैत्रिणीकडचा एखादा डॉग असेल तर मला साधारण त्याच्या सवयी माहिती असतात किंवा तिच्या बोलण्यातच इतक्या गोष्टी आलेल्या असतात, असं खूपदा होतं. म्हणून मग मी ते कोणाला तरी माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला तरी करायला सांगते की तुम्ही बोलून बघा, आणि मग अनेक वेगळ्या गोष्टी समजतात त्यांना आणि मग म्हणजे छान वाटतं तसं बोलायला मला जास्ती. कारण आपल्याला जेव्हा काहीच माहिती नसतं ना तेव्हा खरी मजा असते. माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग असतं की आपल्याला काहीही न माहिती असणार की जी व्यक्ती पण आहे त्या घराचं मालक, त्या व्यक्तीलाही मी अपॉइंटमेंटच्या दिवशीपर्यंत बघितलेलं नसतं की ती व्यक्ती काळी गोरी आहे. मला फक्त नाव माहिती असतं. सो माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग पार्ट असतो तो सगळा, आणि तो सगळा ती सगळी प्रोसेस करण्यामध्ये मला फार मजा येते. खरंच अद्भुत आहे ते. हे नाही का? पण विश्वास ठेवून ही टेक्निक केली तर नक्कीच याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. खूप छान आहे याचं. तुम्हाला फायदे अनेक आहेत त्याचे, आणि म्हणूनच मी म्हणते की लोकांनी हे शिकून घ्यावं, कारण हे आपल्याकडे आहे मुळात. हे काही नवीन वेगळं असं काही नाहीये. हे टेक्निक सगळ्यांनी शिकावं. प्रत्येकाला त्याचा कुठल्या तरी माध्यमांमध्ये त्यांच्याच किंवा पर्सनली म्हणा, पर्सनल लाईफमध्ये असेल, इतर ठिकाणी असेल, ह्याचा नक्कीच उपयोग करून घेता येतो आणि फायदाही होतो. त्यामुळे मी म्हणेन की सगळ्यांनी ते शिकावं आणि इंटरेस्टिंग आहे, नक्कीच इंटरेस्टिंग आहे हे खूप. सो कोर्स तुम्हाला कोणालाही करायचा असेल तर तुम्ही माझा नंबर देणारच आहात डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्यावरती तुम्ही संपर्क साधा. सो आपला 29 जूनला क्लास सुरू होत आहे. 6 दिवसांचा आपला क्लास असतो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 ते 9ची बॅच असते. ती अशासाठी की सगळे वर्किंगवाल्यांना सुद्धा त्यामध्ये भाग घेता यावा, शिकता यावं यासाठीच. आणि झूमचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं जे तुमच्याकडे कायमस्वरूपीचं असतं. सो ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर संपर्क साधा खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती, आणि तुम्हाला संपूर्ण माहिती अजूनही डिटेलमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आजचा आपला पॉडकास्ट इतका असा ओव्हरऑल असा कम्प्लिटेड वाटतोय मला, कारण सगळ्याच विषयांना आपण टच करून आलोय. सो खूप मस्त झालाय पॉडकास्ट, आणि आय गॅरंटी आपल्या ऑडियन्सला सुद्धा हा पॉडकास्ट खूप आवडला असणार आहे.
तुम्ही सुद्धा टेलिपॅथी थ्रू काही अनुभव तुम्हाला आले असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. मॅम किंवा आमच्या टीमपैकी कोणीतरी तुम्हाला रिप्लाय करेल. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि सायली मॅडमच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. सो कोर्सबद्दल काही विचारायचं तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. येस. आणि महत्त्वाचं म्हणजे पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा. असेच नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन मिळतीये. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.